एक महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत। या घडीची मोठी बातमी 4 दिवसांपूर्वी अबुजमाडमध्ये झालेल्या बसवराजूच्या चकमकी संदर्भात माओवाद्यांनी विस्तृतपणे आपली भूमिका मांडलेली आहे। आमच्या सर्वोच्च नेत्याची सुरक्षा करण्यात आम्ही अपयशी ठरलो अशी कबुलीच माओवाद्यांनी दिली आहे। या चकमकीत 27 नाही तर 28 माओवादी ठार झालेत। एका माओवाद्याचा मृतदेह माओवाद्यांनी सोबत नेल्याचं त्या पत्रकातून सांगण्यात आलंय। युद्धबंदी आणि शांततेची चर्चा आमच्याकडून आल्यानंतरही सरकारकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं। 19 मेला माओवाद्यांच्या विरोधात हे अभियान सुरू झालं असून 21 मेला बसवराजूला जिवंत पकडून ठार मारण्यात आल्याचा आरोप पत्रकातून करण्यात आलेला आहे। आमचे प्रतिनिधी महेश तिवारी यांना अधिक विचारूया। महेश, माओवाद्यांनी हे जे पत्रक काढलंय काय सांगाल त्या संदर्भात अधिक? स्वर्णा, 21 मे रोजी जी चकमक झाली होती देशातली सगळ्यात मोठी चकमक होती, कारण 6 कोटी रुपये बक्षीस असलेला माओवाद्यांचा सर्वोच्च सुप्रीम नेता जो होता बसवराजू उर्फ गंगना चकमकीत मारला गेला होता। आणि या चकमकीच्या संदर्भात सगळ्यांच्या नजरा लागलेल्या होत्या की नेमकं काय झालं असेल, माओवाद्यांच्या संघटनेची भूमिका काय असेल। आता माओवाद्यांच्या दंडकारण्य झोनल समितीने एक पत्रक काल रात्री सविस्तर जारी केलं आहे। न्यूज 18 लोकमतकडे ते आहे आणि त्याच्यात त्यांनी या पत्रकात आपली भूमिका मांडली आहे। महत्वाचं म्हणजे ती चकमक नेमकी त्या दिवशी कशी झाली होती त्याचा त्यांनी उल्लेख केलाय की 19 ते 21 अशा तीन दिवस 60 तासाची चकमक होती आणि त्या सुरक्षा दलांनी ज्या पद्धतीने त्या भागात माओवाद्यांना घेरलं त्याचं संपूर्ण वर्णन त्यात करण्यात आलेलं आहे। दुसरं महत्वाचं म्हणजे त्या ठिकाणी 35 माओवादी होते असं सांगण्यात आलेलं आहे आणि ती सुरक्षा बेधून जवानांनी जे आहे जिवंत बसवराजूला पकडलं आणि त्याला ठार केला असा आरोप माओवाद्यांनी पत्रकातून केलाय। दुसरं महत्वाचं म्हणजे बसवराजू हा कसा टार्गेटवर होता। जानेवारी महिन्यापासूनच बसवराजूला घेरण्यासाठी सुरक्षा दलांची 2 मोठे अभियान राबवण्यात आले होते। त्यात मात्र सुरक्षा दलांना यश मिळालं नाही असा दावा माओवाद्यांनी पत्रकातून केलेला आहे। आणि दुसरं, माओवाद्यांनी त्यात शांतता आणि युद्धबंदीच्या संदर्भातला माओवाद्यांकडून जो प्रस्ताव आला होता त्याला सरकारने प्रतिसाद दिला नाही। मात्र तरी आम्ही 40 दिवस सुरक्षा दलांवर हल्ले केले नाही, त्यांना टार्गेट केलं नाही, हे केवळ बसवराजूच्या सांगण्यावरून आम्ही केलं। मात्र सुरक्षा दलांकडून त्याच्या संदर्भात जे आहे विरोधी भूमिका घेतली गेली असा आरोपही माओवाद्यांनी केलेला आहे। नक्की, धन्यवाद महेश, आपण सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। आता आपण पुढच्या वेगवान स्वरूपातल्या बातम्यांकडे वळतोय। धाराशिवच्या लोहार आणि भूम तालुक्यामध्ये तुफान पाऊस पडतोय। चिंचपूर ढगे इथल्या बाणगंगा नदीला पूर आलाय, शेतीला मोठा फटका बसलाय। लोणावळ्यातील आई एकविरा गडावर जाणारा मार्ग मुसळधार पावसामुळे चिखलमय आणि निसरडा झालेला आहे। याबाबत मनसेनं इशारा देताच प्रशासन खडबडून जागं झालं। गडावर जाणाऱ्या रस्त्याची दुरुस्ती करण्याचं काम प्रशासनानं हाती घेतलं आहे। वेंगुर्ले मठ परबवाडी इथल्या डोंगर पायथ्याशी असणाऱ्या 40 घरांना डोंगर खचल्यानं धोका निर्माण झालाय। रस्ताच नसल्यानं रुग्णांना घोंगडीतून रुग्णालयाकडे येण्याची वेळ आली आहे, त्यामुळे तातडीनं रस्ता करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। सातारा ठोसेघर मार्गावर बोर्णे गावानजीक दरड कोसळून या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली। दुधाचे टेम्पोही रस्त्यावरच अडकून पडले। मुंबईला जाणारे लोक वाहनातच अडकले। अचानक आलेल्या पावसामुळे बारामतीत मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालं। हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावून घेतला, शेतकरी हतबल झाला। जालना जिल्ह्याच्या सिरस गावात पावसामुळे विहीर खचली, यामुळे सतीश दासू खारतुडे या शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान झालं। गोंदिया जिल्ह्यात पावसानं हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। रोहिणी नक्षत्राची सुरुवात झाल्यानं मशागतीच्या कामांना वेग आला। शहापूर तालुक्यामध्ये घराच्या मागच्या अंगणात भांडी घासत असताना अंगावर वीज कोसळली। एका 65 वर्षाच्या महिलेचा मृत्यू झाला। या घटनेमुळे हळहळ व्यक्त होतीये। लासलगाव भागात ढगफुटी सदृश्य पावसाचा हाहाकार बघायला मिळाला। पावसासोबतच झालेल्या वादळी वाऱ्यामुळे झाडं उन्मळून पडली। बाजारपेठेतील दुकानांमध्ये पाणी शिरलं, त्यामुळे दुकानदारांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील वैराग परिसरात दमदार पाऊस झाला। 1.5 तासाच्या पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरलं। शेतकऱ्यांनी भरून ठेवलेल्या धान्याचं मोठं नुकसान झालं।
मावळ तालुक्यात अतिवृष्टीमुळे होणारी पडझड थांबवण्याकरता आमदार सुनील शेळके यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली। वेळेत नालेसफाई झाली असती तर ही परिस्थिती ओढावली नसती। यावर प्रशासकीय बैठकीत विचारमंथन मांडण्यात आलं। मुरबाड मतदारसंघातील फळेगाव इथल्या शेतकऱ्याच्या तबेल्यावर वीज पडून 4 गायींचा मृत्यू झाला। त्यामुळे शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। रायगडमध्ये पहिल्याच पावसात लोणेर सर्व्हिस रोडची अक्षरशः चाळण झाली। अरुंद रस्ता, त्यात मोठमोठे खड्डे पडल्यानं वाहन चालक त्रस्त झाले। ठेकेदारानं खड्डे बुजवण्याकरता टाकलेल्या खडी आणि ग्रीटमुळे त्रास सहन करावा लागतोय। मावळ तालुक्याला पावसानं चांगलं झोडपून काढलं। त्यामुळे तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झालं। पावसानं व शेतकऱ्याचं कंबरडं मोडलं। पिकांचं नुकसान झाल्यानं शेतकरी हवालदिल झाला। अद्यापही कोणताही कृषी अधिकारी पाहणी करायला आला नसल्यानं आमदार सुनील शेळकेंनी नुकसानीची पाहणी केली। नुकसान भरपाई देण्याचं आश्वासन दिलं। रायगडच्या रोहा तालुक्याला मुसळधार पावसाचा फटका बसलाय। रोहा तालुक्यात कोलाड इथल्या आदिवासी वाडीवरील एकच घर कोसळलं। यात 1 जण जखमी झाला। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही। बातमी अक्कलकोटमधून। अक्कलकोट तालुक्याला दिवसभर पावसानं झोडपून काढलं। अक्कलकोट तालुक्यातील मुसळधार पावसामुळे अनेक नदी नाले आणि ओढे तुडुंब भरून वाहू लागले। भीमा नदीवरील पाणी सोडल्यामुळे हिळ्ळी बंधारा दुथडी भरून वाहू लागला। जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातल्या सावदा इथं नगरपालिकेकडून नालेसफाई आणि कचरा संकलन होत नसल्यानं अनेक भागांमध्ये घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे। दुर्गंधी आणि अस्वच्छतेमुळे नागरिक त्रस्त झालेले आहेत। पुन्हा एकदा मुंबईसाठी हवामान विभागानं अलर्ट दिला आहे। समुद्रात 4.1 मीटर उंचीची भरती येईल। या काळात अंदाजे 13 फूट उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे। कोल्हापूर जिल्ह्याला आज रेड अलर्ट देण्यात आलाय। जिल्ह्यातील 13 बंधारे पाण्याखाली गेले आहेत। पंचगंगा नदीची पाणी पातळी 19 फुटांवर स्थिर आहे। नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या प्रभावानं देशभर पाऊस पडत असून दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहारसह दक्षिणेकडे केरळपर्यंत सर्वत्र पावसाचा जोर आहे। दिल्लीत मुसळधार पावसानं रस्ते तुंबलेत। उत्तरेकडील अनेक राज्यांमध्ये पाऊस सुरू आहे। 21 राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। पुढील 3 ते 5 दिवसांमध्ये मान्सून संपूर्ण राज्य व्यापेल अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर SD सानप यांनी दिली। कोकण, पुणे आणि सातारा जिल्ह्यातील घाट परिसरात मुसळधार तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये अति जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय। राज्यात मान्सूनचं आगमन झाल्यानंतर कोकणासह सर्वदूर दमदार पावसानं हजेरी लावली। पावसाचा जोर आजही कायम आहे। पुढील 24 तासांकरता हवामान विभागानं कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलाय, तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरला रेड अलर्ट देण्यात आलाय। सिंधुदुर्ग जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। आज सकाळपासूनच सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाऱ्यासह पावसाची रिपरिप सुरू आहे। हवामान विभागानं मुंबई, ठाण्यासह राज्याच्या काही भागात दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या मदतीकरता सतर्क आणि सज्ज राहावं, तसंच ज्या ठिकाणी नुकसान झालं आहे तिथं तात्काळ पंचनामे करावेत, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी प्रशासनाला दिले आहेत।